हॅलो गाईस, श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. बस स्क्रोल करू नका, पूर्ण व्हिडिओ बघून जा प्लीज. मी आता सध्या हा एक डिसिजन घेतला आहे. म्हटलं की जितके पण माझे थोडेफार फॉलोवर्स झाले त्यांना तरी आपण मेसेज देऊ की मी लवकरच यूट्यूब सोडणार आहे. कारण का ऑब्वियसली मला आता यूट्यूबवर खूप टाईम झाला आहे आणि ज्याप्रमाणे वाटतं त्याप्रमाणे प्रतिसादसुद्धा नाही आहे. सो विचार केला की त्यापेक्षा सोडलेलं बरं. कारण का मी आता जसं बघून राहिली आहे व्हिडिओवर रिव्ह्यूज वगैरे पण काही येत नाही. कारण का सगळ्यांना असे व्हिडिओ पाहिजे जे त्या लोकांना बघायचे असतात. कारण का सिम्पल व्हिडिओ आपण करतो पण त्यांना काही प्रतिसाद नाही भेटत आणि जे काहीही घालतात, काहीही म्हणजे तुम्ही समजलंच असेल कसे व्हिडिओ चालतात ते सध्या. आपल्यासारखे नॉर्मल जे हाऊसवाईफ्स आहेत त्यांचे व्हिडिओ जास्त कोणी इतकं बघत नाही आणि बघणारे जे असतात ते मोठे क्रिएटरचे व्हिडिओ बघतात. कारण का मग आपण पण याच्यामध्ये विचार करून आलेलो की आपलं काहीतरी होईल किंवा आपण हाऊसवाईफ आहे, घरी बसल्या बसल्या काहीतरी कमावू शकतो. ऑब्वियसली आपण कमवायच्या हिशोबानेच हा क्रिएटर म्हणून आपण काम करतो आहे. आणि आता खूप वेळ झाला मी लॉंग व्हिडिओ पण नाही टाकत आहे, जे पण आहे शॉर्ट्सच टाकते. त्याच्यावरूनच मला समजलं की काही होत नाही. सो मी विचार केला त्यापेक्षा सोडलं. आता याच्यासाठी आपण फोनवर खर्च करतो, आपण ह्याच्यावर खर्च करतो, त्याच्यावर खर्च करतो, पण आपल्याला काय भेटतं? काही नाही ना. आपल्याला यूट्यूब समजून घेतो आहे. मला असं वाटतं यूट्यूबने तरी आपल्याला हाईप दिली पाहिजे गोष्टीला. पण मी नोटीस केले की काहीही होत नाही आहे. जे क्रिएटर मोठे झाले ते मोठे झाले पण छोट्या लोकांना कोणी बघतच नाही आहे, तर त्यांचे व्ह्यूज कसे येणार? आणि मी खूप वेळेस बघितलं व्हिडिओ आपल्या डोळ्याखालून जरी गेली ना तरी लोक बघायचं हे नाही करत. कारण का त्यांना इंटरेस्टच नाही वाटत. ऑब्वियसली नाही वाटणार, पण कसं मी आता सध्या एक काम करते पण माझ्या डोळ्याखालून एखादा व्हिडिओ केला तर समजा व्ह्यूज कमी आहे, लाईक कमी आहे, तर मी एक कमेंट एक लाईक करायचा प्रयत्न करते. खूप फरक पडणार नाही पण त्याला छान वाटेल असं मी विचार करून मी माझा प्रयत्न करते. बट आता असं वाटायला लागले ना की या गोष्टीला काय आता मतलबच नाही राहिला. सो त्यापेक्षा ह्याच्यावर आपला वेळ जाण्यापेक्षा आपण काहीतरी दुसरं करू असं मला वाटतं. कारण का आता मलासुद्धा कंटाळा आला आहे व्हिडिओ बनवून ना. आपल्याला कोणी इतकं ॲक्च्युली कसं आहे माहिती आहे का, लोक आहे ना, अशा लोकांना आता माझे टॉपिक्स काय असतात. मी स्वामी भक्त आहे, बरोबर आहे. माझ्याकडे असून काय असणार आहे स्वामींच्या. जे मी वाचते, जे मी बघते, जे माझे अनुभव आहे, मग माझ्याकडे तेच आहे शेअर करायला. मी तेच करू शकते. सो ते मी विचार करते की माझी जी गोष्ट आहे ती लोकांपर्यंत पोचली पाहिजे. त्यासाठी मी त्याच्यावर व्हिडिओ बनवते. आणि मिनी ब्लॉग्स जे टॉपिक्स आहेत आता जे चालू आहे त्या गोष्टीवर आपण बोलतो. बाकी मला नाही वाटत की आपण असं फालतू करून व्हायरल होऊ शकतो, पण त्याच्यामध्ये काही मेहनत नाही आहे ना. जे लोक मेहनत करतात त्यांच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे आपण. तर ज्यांचे व्हिडिओवर एवढे लाईक्स आहेत त्यांना मी व्ह्यूज लाईक करून एक मेसेज करून ॲटलिस्ट त्यांचं मनोबल वाढवायचा प्रयत्न करते. कारण जे आपल्यासाठी कोणीही करत नाही. तर मला असं वाटतं की प्लीज मी इतकं म्हणेल की तुम्ही यूट्यूब सुरू करत असाल, सगळ्यात पहिला तुम्ही छोट्या क्रिएटरला हेल्प करा. आणि मला माहिती आहे तुम्ही जर हेल्प केली तर ते पण तुम्हाला हेल्प करणार, असं नाही की नाही करणार. फक्त एवढंच बोलणं आहे की काही लोक असे करतात ना की, आणि मेन काही लोक का बोलते मी, आपलीच लोकं असतात की तू का व्हिडिओ बनवते, व्हिडिओवर काय लाईक्स तर येत नाही, काय व्ह्यूज तर येत नाही, आणि कसं दिसतं आहे ते, कसं दिसतं आहे म्हणजे काय दिसतं आहे? आपण काय घाणेरडं दाखवतो आहे का? आपण काय खराब दाखवतो, अश्लील दाखवतो आहे का? नाही. नॉर्मल व्हिडिओ बनवतो, व्हिडिओ दाखवतो, एवढा फेस दाखवतो, आणि काय ह्याच्या पुढे तर काय मला वाटत नाही की इतकं काय आहे. ते सगळेच करतात. सो मला असं वाटतं जेव्हा आपल्या लोकांचा पण सपोर्ट नसतो तर मग बाहेरचे सपोर्ट करणं ह्याची आपण काय गॅरंटी घेऊ शकतच नाही. सो मला वाटतं की ह्या गोष्टीला वाढवून काही फायदा नाही आहे.
त्यासाठी विचार केला की त्यापेक्षा हे बंद केलेलं बरं. खूप सारे क्रिएटर माझ्यासारखे असतात जे उंच उडायला बघतात आणि जेव्हा काही होत नाही तेव्हा असे खाली येतात. जेव्हा त्यांना कोणी असतं नाही ना, जोपर्यंत त्यांना पुढे न्यायला आम्हाला थोडी पोस्टची गरज असते, पण तो पोस्टच भेटत नाही. त्यामुळे मी विचार केला की त्यापेक्षा नसलेलं काय वाईट आहे. त्यामुळे विचार केला त्यापेक्षा बंद करूया आपण व्हिडिओ वगैरे टाकणं. कारण का असं पण मी लॉंग व्हिडिओ पण टाकत नाही आहे. टाकून करू काय? जर काही येतच नसेल तर करू काय? सो मला असं वाटतं की जाऊ दे. मी स्वामी भक्त आहे. दर गुरुवारी माझ्याकडून व्हिडिओ येतात. हां, तुम्हाला एक चांगली गोष्ट आहे म्हणजे स्वामींचे व्हिडिओ तुम्हाला खूप आवडतात. पण मी माझं क्रिएटर म्हणून ते एकच काम नाही आहे. ते मी माझे अनुभव शेअर करते. ते माझं आवडीचं काम आहे. स्वामींचं मी भक्ती करते. त्यामुळे मी तो व्हिडिओ टाकते. बट मला माझ्या याच्यावर पण काहीतरी करायचं आहे. सो जेणेकरून माझा आवाज किंवा माझा फेस या गोष्टीवरून पण काम मिळालं पाहिजे. सो बस एवढंच बोलायचं होतं. थँक्यू सो मच. अगर तुम्ही माझा व्हिडिओ पूर्ण बघितला असेल तर थँक्यू सो मच. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. स्वामी सगळ्यांची रक्षा करो. श्री स्वामी समर्थ.